हाय हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो कालच्या व्हिडिओमध्ये आपण ड्रेसिंग टेबल क्लिनिंग आणि बेडरूम क्लिनिंग पाहिली होती आणि आज आहे मिशन साफसफाई पार्ट 2. आज मला हा बुक शेल्फ आणि सेकंड ही बेडरूम जी आहे ना ती क्लीन करायची आहे. तुम्ही बघू शकता किती पसारा झालेला आहे, पण आज मी स्वतःला चॅलेंज दिलेला आहे की एका दिवशी ही एक रूम जी आहे ना मला ती कम्प्लिटली क्लीन करायची आहे. नाहीच जमलं तर नेक्स्ट डे मी कंप्लीट करेन. आणि होनेस्टली सांगायचं तर खूप लाईट फील होत आहे, कारण मुलांची एक्झाम संपली आहे. डोक्यावरचं सगळं टेन्शन जे आहे ते उतरल्यासारखं वाटत आहे. आय होप तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग सुरू करूया आजच्या क्लिनिंग व्लॉगला. खरं सांगायचं तर एवढा सगळा पसारा पाहून मला पण थोडा संताप येतोय. पण काय आहे ना, मुलांची एक्झाम संपली आहे म्हणून खूप सगळी बुक्स जे आहेत ना इकडे तिकडे झाली आहे. काही बुक्स मागच्या वर्षीचे आहेत जे यावर्षी कामात येतील म्हणून मी साठवून ठेवले. काही पूर्ण रिकामे आहेत आणि काही अर्धे वापरलेले आहेत आणि काही पेजेस असे आहेत जे मी समरमध्ये मुलांना शिकवण्यासाठी यूज करू शकते. म्हणून मी काय करते ना, यूजफुल बुक्स बाजूला ठेवलेले आहे, रिकामे अर्धे पेजेस वेगळे काढते आहे आणि जे अजिबात कामात येणार नाही ते मी डिस्कार्ड करते आहे. आणि इथे ना मी चिवची हेल्प घेत आहे, कारण काय होते ना, घरच्या जिम्मेदाऱ्या आपण खूप आपल्या डोक्यावर घेऊन बसतो की हे मलाच करायचं आहे, हे सगळं माझ्याशिवाय होणारच नाही. पण अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण आपल्या छोट्या छोट्या मेंबर्सला जे आहे ना इन्व्हॉल्व करायला पाहिजे. त्यांनाही समजते की ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे, म्हणून ते पण छोट्या छोट्या कामांमध्ये आपली मदत करतात. तर आता आम्ही दोघी मिळून सॉर्टिंग सुरू केलेली आहे. तुम्ही बघू शकता किती सगळं असं डिवाइड करते आहे मी. चला मग क्लिनिंग सुरू ठेवूया. इथे मी खरं सांगायचं तर दिसायला हे काम खरंच खूप छोटं वाटते, पण माझी ना कंबरपाठ अगदी लागली होती. इतकी सगळी बुक्स होती. माझ्या भावाची होते, कारण माझा भाऊ 1-2 वर्ष माझ्याकडे शिकलेला होता. त्यानंतर चिवच्या पप्पांचे बुक्स होते आणि त्यात चिव वेदूचे सुद्धा बुक्स होते. मग मी ते चिवच्या हेल्पनी जे आहे ना सगळं प्रॉपर असं सॉर्टिंग जे आहे ते करून घेतलं आणि तिचं काम इथे कंप्लीट झालेलं होतं. आता मजेशीर पार्ट म्हणजे माझी दोन्ही मुलं चिव आणि वेदू दोघं म्हणत होते मी मम्मीला हेल्प करणार. मग मी काय केलं, दोघांनाही वेगवेगळे टास्क दिले होते. जसं बुक सॉर्टिंगचं काम मी चिवला दिलेलं होतं आणि बुक शेल्फ क्लिनिंगचं काम मी वेदूला दिलेलं होतं, कारण वेदूला स्प्रे मारणं आणि क्लिनिंग करायला ना खूप आवडत असते. असं केल्याने भांडण पण होत नाही आणि दोघंही खूप एन्जॉय करून आपलं काम करतात. आता तुम्ही बघू शकता माझं लड्डू गोपाल मस्त स्प्रे बॉटलनी क्लिनिंग मोडमध्ये सुरू झालेला आहे. खरंच मुलांना जर छोटे छोटे काम दिलं तर ते खूप आनंदाने करतात. म्हणून एक ॲडवाईस देते तुम्हाला, सगळं काम स्वतःवर घेऊ नका, घरच्या छोट्या छोट्या मेंबर्सना सुद्धा आपल्या कामांमध्ये इन्व्हॉल्व करा. चला मग मी आता बुक शेल्फची मस्त क्लिनिंग करून घेते. आता सगळ्यात मोठा टास्क सुरू होतोय, म्हणजे मी आधी जे बुक सॉर्टिंग केले होते त्यातून आता पुन्हा एकदा प्रॉपर सॉर्टिंग करते. जे बुक्स खूप कामाचे आहेत ते वेगळे आणि जे कधीतरी कामात येतील, वर्षभर ठेवायचे आहे ते वेगळे. खरंच हे खूप मोठं काम आहे, पण मी एक एक करून बुक शेल्फचे कप्पे अरेंज करते. खालच्या कप्प्यात मी साधारणतः इम्पॉर्टंट कामात लागणारे बुक्स ठेवते. त्यातून चिवच्या पप्पांचे काही डायरीज आहेत, बँकिंग रिलेटेड बुक्स आहेत आणि बाकी बुक्स जे काही म्हणजे चिववेदूचे समरमध्ये मला काम पडतात ते मी तिथे व्यवस्थित रचले. असं सेक्शन वाईज क्लिनिंग केलं ना तर पसारा कमी वाटतो आणि काम पण इझी होतो. आता खालचा कप्पा कंप्लीट झालेला आहे आणि आता हा जो काही पसारा झालेला आहे तो सगळा मी एका मोठ्या टपमध्ये जे आहे ते काढण्याचा प्रयत्न करत आहे. कारण कधी कधी काय होते ना, खूप इम्पॉर्टंट पुस्तक किंवा इम्पॉर्टंट फाईल किंवा इम्पॉर्टंट पेज म्हणजे न चुकता नकळत आपल्याने म्हणजे फेकण्यामध्ये चालला जातो. म्हणून
बुक्स वगैरे फेकायच्या आधी ना लास्ट एकदा आपण स्वतः चेक केलं पाहिजे की हे फेकायचं आहे की नाही, हे महत्त्वाचं आहे की नाही. सो मी एका मोठ्या टबमध्ये ते सगळं काढून ठेवलं आणि तो टब बाहेर मी नेऊन ठेवलेला आहे. जे पण रद्दीवाले काका येतील ना मी त्यांना ते देऊन देणार आहे आणि यामध्ये थोडे पैसे पण मिळतात. पण आपण हे सगळं घरात पण साठवून ठेवू शकत नाही. मला हे थोडंसं चुकीचं वाटते पुस्तकं म्हणजे रद्दीवाल्या काकांना देणं. पण घरामध्ये जर आपण एवढा पुस्तकांचा जर स्टॉक केला तर घर एक दिवस म्हणजे पुस्तक संग्रहालय होऊन जाणार. त्यामुळे ते नकळत अशा गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. त्यानंतर माझं फेवरेट पार्ट म्हणजे वरचा टॉप लेवलचा. ॲक्च्युली तिथे मी माझे माझ्या आवडीचे फेवरेट पुस्तक आहे. जसं मी 1-2 व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की मला रीडिंग करायला खूपच जास्त आवडते आणि छान छान पुस्तकं मी माझ्या म्हणजे कलेक्शनमध्ये ॲड केलेले आहे. खूप जास्त तर नाही आहे पण बऱ्यापैकी माझ्याकडे बुक्स आहेत. ते मी वरच्या कप्प्यांमध्ये असे अरेंज केलेले आहे. ज्या बुक्समध्ये मी काही लिहिते, जसं जर्नल लिहिते, मी डायरी लिहिते, तसे मी एका साईडला ठेवले. आणि चिववेदूचे 4-5 बुक्स होते जे मला आता कामी येणार आहेत समोर, तसे मी वरच्या बाजूने ठेवलेले आहे. आणि पूर्ण माझा बुकशेल्फ आता अरेंज झालेला आहे. चला मी एकदा तुम्हाला बुकशेल्फचा टूर देते. सो असा DIY केलेला मी एक ना वॉल डेकोर मी तिथे चिपकवलेला आहे. त्यानंतर हे काही चिववेदूचे बुक्स आहेत आणि त्याच्या बुक्समधून निघाले काही पेजेस आहेत जे मी ठेवलेले आहेत. त्यानंतर या साईडला जे आहे ना कलर बुक्स आहेत जे चिववेदूला कामात येतात. त्यानंतर माझ्या डायरीज आहेत आणि हे सगळं कलेक्शन माझं स्वतःचं आहे, सेल्फ रीडिंगचं आहे. त्यानंतर इथे नोटपॅड ठेवलेलं आहे. जे काही इम्पॉर्टंट गोष्ट आहे ते मी नोट करते. 2 CDज मला गिफ्ट मिळालेले होते, एक लोकव्यवहारची आणि एक मला नाव आता आठवत नाही, नंतर मी कधीतरी तुम्हाला सांगेन. सो ते CDज बघायचे आहेत म्हणून मी तिथे ठेवलेले आहेत. त्यानंतर या खालच्या कप्प्यामध्ये चिववेदूचे कंपास बॉक्स, त्यांचे ड्रॉइंगसाठी लागणारे कलर पेन्सिल, क्रेयॉन्स आणि पेन्सिल, पेन सगळं मी असं ठेवलेलं आहे. एका साईडला मी पिगी बँक ठेवलेला आहे आणि खालच्या बाजूला माझ्याकडे काही गिफ्ट होते जे मला सध्या मी यूज नाही करत आहे म्हणून मी इथे ठेवलेले आहे. आणि सर्वात खाली तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे काय ठेवलेलं आहे. सो अशा पद्धतीने होता आजचा माझा व्हिडिओ. तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. अशा प्रकारचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. उद्या साफसफाई मिशन पार्ट 3 येणार आहे, ते बघायला विसरू नका. एवढा सगळा पसारा आहे जो मला क्लीन करायचा आहे. चला मग यासोबतच मी आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. परत भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. सो बाय एव्हरीवन.